मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचं बघा वितरण अजूनही झालेलं नाही आहे। आज वितरण होणं अपेक्षित आहे, त्यामुळे शासनाने पण लवकरात लवकर तात्काळ लाडकी बहीण योजनेचं वितरण सुरू करावे, कारण की वितरणाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे। आणि तुम्ही नोटीस केलं असेल बघा की मागच्या ज्या काही वितरणाच्या जर आपण प्रक्रिया पाहिल्या तर त्या 15 तारखेच्या आत झालेल्या आहेत, पण मात्र आता परत वितरणामध्ये आपले तब्बल 2 हप्त्याचा गॅप पडताना दिसत आहे। जो गॅप आपला मागच्या काही म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान भरला होता, जो गॅप 1 वर्षापासून पेंडिंग होता म्हणजे 2 हप्त्याचा, तर तो शेवटी मार्च एप्रिलमध्ये भरण्यात आला। पण मात्र त्याच पद्धतीने त्याच दिशेने आता लाडकी बहीण योजनेचं वितरण चाललं आहे, कारण की आज 17 ऑगस्ट आहे, अजून देखील वितरण झालेलं नाही। त्यामुळे अजून किती दिवस लाडक्या बहिणींना वाट पाहायला लावणार आहेत माहीत नाही। त्यामुळे आज बघा, आज जे आहे आज वितरण होण्याची शक्यता तर ही अधिक आहे, कारण आज कोणतंच असं कारण नाही आहे, सुट्टी नाही काय नाही, तर त्यामुळे आज वितरण होण्याची शक्यता ही फार अधिक आहे। आणि जेव्हा वितरण चालू होईल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपला पुराव्यासहित व्हिडिओ येईल, त्यामुळे काळजी करू नका। पण लवकर राज्य शासनाने आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री आपल्या सर्वांच्या आवडत्या मंत्री अदितीताई तटकरे यांना पण विनंती आहे की लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचं वितरण करा, आणि खास करून वितरण करताना 2 महिन्यांचा गॅप पडतो आहे त्याकडे लक्ष द्या, ते गॅप नका पडू देऊ, कारण की 1 महिना ऑलरेडी पेंडिंग आहे म्हणजे जुलैचा, आणि ऑगस्टचा महिना पण जवळजवळ आता भरत येत आहे। त्यामुळे हे 2 महिन्यांचा जर गॅप पडत असेल तर मग त्याला काही अर्थ राहणार नाही। आज आपल्याला सर्वांना माहिती आहे आज आहे 17 तारीख, आणि 17 तारीख असल्यामुळे आज सोमवार आहे, त्यामुळेच मी सांगतो आहे की आज वितरण होण्याची शक्यता आहे सध्या, कारण की काल 16 तारीख होती, रविवार होता। आणि तुम्ही म्हणाल सर रविवारी पण वितरण होत असतं, असं नाही। रविवारी वितरण कधी होत असतं मी तुम्हाला परत एकदा सांगतो आहे, एकदा झालं होतं तेव्हा 26 जानेवारी होता, आणि 26 जानेवारी होता म्हणून वितरण झालं होतं, अन्यथा रविवारी असं ॲजसंच कधी झालेलं नाही, बरोबर। एका वेळेस झालेलं आहे, फक्त अपवाद आहे। त्यामुळे अशा ऑर्डिनरी जे रविवार येत असतात म्हणजे नेहमीप्रमाणाचे रविवार, तर त्यावेळेस होत नसतं, तर त्यामुळे काल हे वितरण होण्याची काही पॉईंटच नव्हता। त्यानंतर 15 ऑगस्टला जे वितरण जे होण्याचं सर्वात मोठं औचित्य होतं ते म्हणजे स्वातंत्र्य दिन, परंतु 15 ऑगस्टला पण वितरण झालं नाही। 12 तारखेला जी आर आलेला विचार करा, तब्बल 6 दिवस झालेत, 1 2 3 4 5 आणि 6 17 तारखेपर्यंत एकूण 6 दिवस झालेले आहेत, अजूनही या योजनेचं वितरण चालू झालेलं नाही। त्यामुळे राज्य शासनाने 2 हप्त्याचं जे आहे एकत्रित वितरण करण्याचा प्रयत्न करावा, आणि त्याच्यावर पण मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो बघा, 2 हप्त्याचा वितरण करण्याचा प्रयत्न करावा असं मी म्हणतोय, 2 हप्ते एकत्रित मिळतील असं नाही। आणि याच्याबद्दल पण आणखी तुम्हाला एक स्पष्ट सांगतोय बघा की जर 20 तारखेच्या आत वितरण झालं, बघा मी परत सांगतोय तुम्हाला, वितरण ऑब्व्हियसली आजच होण्याची शक्यता आहे, पण 20 तारखेच्या आत वितरण झालं तर आपल्याला एकच हप्ता मिळण्याची शक्यता आहे। मग आपल्याला दुसऱ्या हप्त्याच्या संदर्भात आपण ती मागणी करणार आहोत, तो मुद्दा मांडणार आहोत, तेव्हाच जाऊन कुठेतरी लाडकी बहीण योजनेचं आपलं वितरणाच्या संदर्भात मानधन पण वाढेल पुढे भविष्यामध्ये। त्यानंतर ई-KYC पोर्टल पण चालू होईल, पण ते मुद्दे लावणं लागणार आहेत, त्याशिवाय ते होणार नाही। तर त्यामुळे आज बघा आपल्या या वितरणाच्या संदर्भात म्हणजे जुलैच्या हप्त्याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची जर अपडेट आली तर नक्की देण्यात येईल, पण मात्र आज वितरण होण्याची शक्यता ही अधिक आहे। आणि खास करून इव्हिनिंगच्या दरम्यान किंवा एक 4-5च्या दरम्यान जे आहे वितरण जे आहे सुरू होण्याची शक्यता ही दाट आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात बघा, जेव्हा पण वितरण होईल तेव्हा काळजी करू नका, नक्की पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओ येईल, तोपर्यंत काही चिंता करू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, धन्यवाद।